महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ संकल्पना संशोधन लेखन मांडणी संपादन मधुकर भावे. लोकार्पण. बघता बघता 32 वर्ष निघून गेली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर 11.25 वर्षे राहिलेल्या नामदार वसंतराव नाईक यांची आज 32वी पुण्यतिथी. महाराष्ट्राची जडणघडण करण्यात वसंतराव नाईक यांचा फार मोठा वाटा आहे. महाराष्ट्राला शेतीच्या आघाडीवर समृद्ध करण्यातही त्यांचेच नाव हिरव्या पानावर लिहिले जाईल. शेती आणि शेतकऱ्याला प्रतिष्ठा देताना स्वावलंबनाचा महामंत्र वसंतराव नाईक यांनीच दिला आणि म्हणून महाराष्ट्र मिलोमुक्त झाला. केवढी दूरदृष्टी आणि केवढा निश्चयी स्वभाव. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सकारात्मक बांधणीत या नेत्याचा फार मोठा वाटा आहे. या महान व्यक्तिमत्वाला त्यांच्या 32व्या स्मृतिदिनी अभिवादन करून हा ग्रंथ लोकार्पण करीत आहे संपादक. नामदार वसंतराव फुलसिंग नाईक यांचा कार्यकाळ 9 ऑक्टोबर 1946 ते 9 जानेवारी 1952 पुसद नगर परिषदेचे अध्यक्ष. 10 जानेवारी 1952 ते 14 नोव्हेंबर 1956 उपमंत्री मध्य प्रदेश सरकार. 15 नोव्हेंबर 1956 ते 30 एप्रिल 1960 कृषी मंत्री द्विभाषिक मुंबई राज्य. 1 मे 1960 ते 4 डिसेंबर 1963 महसूल मंत्री महाराष्ट्र सरकार. 5 डिसेंबर 1963 ते 5 मार्च 1967 मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार. 6 मार्च 1967 ते 15 मार्च 1972 मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार. 16 मार्च 1972 ते 19 फेब्रुवारी 1975 मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार. 20 फेब्रुवारी 1975 मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. 12 मार्च 1977 वाशिम लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड. जन्म 1 जुलै 1913. मृत्यू 18 ऑगस्ट 1979. निर्मिती वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद. निर्मिती सहाय्य श्री मनोहर राजूसिंग नाईक. डॉक्टर NP हिरानी. प्रमुख मार्गदर्शक वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद. वसंतराव नाईक 32वा स्मृतिदिन 18 ऑगस्ट 2011. प्रकाशन दिनांक 2 ऑक्टोबर 2011. संकल्पना संशोधन लेखन मांडणी संपादन मधुकर भावे. छायाचित्रे मोहन बने मुंबई. संग्रहित छायाचित्रे अविनाश नाईक मुंबई. इंद्रनील नाईक मुंबई. दीपक असेगावकर अध्यक्ष वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद. लोकराज्य फाईल्स कुमार कदम. अक्षर जुळणी संतोष शृंगारे. लेआउट शीर्षके मुकुंद बहुलेकर. मुद्रित शोधन मनोहर जयवंत बोर्डेकर. छपाई राजेश चव्हाण. विशेष सहाय्य डॉक्टर अनंत कळसे. प्रधान सचिव विधानमंडळ श्री बाबा वाघमारे. ग्रंथपाल संशोधन अधिकारी विधानमंडळ डॉक्टर NP हिराणी पुसद. प्राध्यापक उत्तम रुद्रवार पुसद. कार्यालयीन सहाय्य सुनील भगत ज्ञानेश्वर उबाळे पुसद. प्रकाशक मनीषा पब्लिकेशन्स मुंबई. संचालक मंगला भावे. मुखपृष्ठ चित्र भारत हरिदास सलाम. संपादकीय नाईक नव्हे महानायक. आयुष्यात योगायोग विलक्षण असतात. श्री शरद पवार 70 वर्षाचे झाले. त्यांच्या 50 वर्षाच्या राजकीय जीवनावर एकमेव हा ग्रंथ 21 डिसेंबर 2010 रोजी प्रकाशित केला. त्या ग्रंथाचे प्रकाशन शानदार समारंभाने झाले. समारंभाला तुडुंब गर्दी होती. मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, अनेक मंत्री होते. छोट्या सभागृहात समारंभ झाला, त्यामुळे तुडुंब गर्दीने मंत्री खासदार आमदारांना सुद्धा बसायला जागा नव्हती.
त्याच अवघडलेल्या स्थितीत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री नामदार मनोहर नाईक हेही बसलेले होते. प्रकाशन समारंभ संपला. 2 दिवसांनी त्यांचा मला फोन आला. कार्यक्रम छान झाला, पण पवार साहेबांवरचा ग्रंथ मला मिळालेला नाही. मला ग्रंथ वाचावयाचा आहे. मी म्हटले, ग्रंथ सप्रेम भेट देण्याकरिता मी स्वतः येतो. मनोहर नाईक म्हणाले, तुम्ही कशाला त्रास घेता, कोणाबरोबर तरी ग्रंथ पाठवून द्या. मी म्हटले की महाराष्ट्राचे एक मंत्री मला ग्रंथ मिळालेला नाही, वाचायचा आहे असे सांगत आहेत, तेव्हा पाठवून देण्यापेक्षा मी स्वतः येणे योग्य वाटत आहे. मी त्यांच्या घरी गेलो. एकमेव ग्रंथ सप्रेम भेट दिला. मी बसलो असतानाच त्यांनी पान न पान पाहिले. काही क्षण ते स्तब्ध झाले. ग्रंथ खाली ठेवला. खूप भारावलेले होते. मला जाणवत होते की त्यांना काहीतरी अस्वस्थ वाटत आहे. मी विचारले, काय झाले? क्षणभर थांबून ते म्हणाले, आमच्या काकावर असा ग्रंथ काढता येणार नाही का? तुम्ही हे काम करत असाल तर निर्मितीची व्यवस्था स्वर्गीय वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानामार्फत मी करतो. आयुष्यात मला सर्व काही मिळालेले आहे. आता हे एक समाधान हवे आहे की माझ्या काकांवर, वसंतराव नाईक यांच्या कर्तृत्वावर, नेतृत्वावर व त्यांनी केलेल्या दिंगत कार्यावर ग्रंथरूपाने काही भक्कम काम करू शकलो. एक खंत अशी वाटते की नाईक साहेबांना महाराष्ट्राने न्याय दिलेला नाही. त्यांच्या नावाचे काही नाही. महाराष्ट्राला 50 वर्षे झाली. त्या जाहिरातीत नाईक साहेबांचा फोटोही नव्हता. मनोहर नाईक सत्य सांगून गेले होते. भारावलेले होते. त्यांची भावना मी समजू शकलो. मी सहजपणे म्हणून गेलो की अगदी छान ग्रंथ काढू. ग्रंथाचे नावही तिथेच सांगून टाकले, महानायक. मी म्हटले, 11.25 वर्षाचा त्यांचा एवढा मोठा काळ, त्यांच्या अगोदर द्विभाषिकापासून किमान 6 वर्षे महाराष्ट्रात मंत्री, पुढे 11.25 वर्षे मुख्यमंत्री, कितीतरी महत्त्वाचे निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी, किंबहुना महाराष्ट्राच्या बांधणीत त्यांचाच सिंहाचा वाटा. पहिल्या 15 वर्षात महाराष्ट्राच्या बांधणीचा विचार नुसता झाला नाही, तर दिशा ठरली. कामाला सुरुवात झाली. हे काम एवढे मूलभूत आहे की महाराष्ट्राच्या आजच्या बहुसंख्य योजना नामदार वसंतराव नाईक यांनीच सुरू केलेल्या आहेत आणि त्या खोलवर रुजलेल्या पण आहेत. त्यांच्यानंतर किमान 15 योजना अशा आहेत की ज्या योजनांची घोषणा झाली, सुरुवातही झाली आणि त्या योजनानंतर कोसळल्या. नाईक साहेबांच्या कोणत्याही योजनेबाबत असे घडले नाही, कारण त्या प्रत्येक योजनेमागे विचार होता, चिंतन होते आणि अंमलबजावणीची परिपूर्ण यंत्रणा उभी केली होती. हा विचार मांडून मी सांगितले की मनोहर भाऊ, ग्रंथ फार छान करता येईल. माझ्या डोळ्यासमोर सगळा आराखडा उभा राहिला. तसं पाहिलं तर गेल्या 50 वर्षात महाराष्ट्राच्या प्रत्येक राजकीय आणि सामाजिक घटनेचा एक छोटा पत्रकार म्हणून मी साक्षीदार आहे. अगदी महाराष्ट्र राज्य झाल्या दिवसापासून, यशवंतरावाच्या कारकिर्दीपासून पुढच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांची कारकीर्द, त्यांचे निर्णय डोळ्यासमोर घडले आहेत. त्यांचे विश्लेषणही अनेक प्रकारे केले आहे. जे चुकले असे वाटले त्यावर टीकाही केली आहे. लोकांचे प्रश्न उचलून धरले. जे चांगले आहे त्याला डोक्यावरही घेतले. जे चुकले माकले त्यांच्या विरुद्धही लिहिले. नाईक साहेब तर असे डोळ्यासमोर आहेत. कन्नमवारजीच्या अंत्ययात्रेत नाईक साहेबांच्या डोळ्यात पाणी होते. त्यांच्या ध्यानीमनी नव्हते की कन्नमवाराचे उद्याचे वारसदार आपण आहोत. 10 दिवस तर पी.के. सावंतच हंगामी मुख्यमंत्री होते. नंतर 11.25 वर्षाची नाईक साहेबांची कारकीर्द अशी डोळ्यासमोर आहे. मग विचार करत राहिलो की वसंतराव नाईक यांच्या जीवनावर ग्रंथ निर्माण करणे काय अवघड आहे. इतका नेक, इतका प्रामाणिक, इतका दिलदार, इतका पारदर्शी, इतका हळवा, इतका दूरदृष्टीचा, शेतीला जीव की प्राण जपणारा, शेतीला प्रतिष्ठा देणारा, महाराष्ट्राला अन्नधान्याच्या आघाडीवर स्वावलंबी करण्यासाठी सगळी ताकद लावून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा, रोजगार हमी योजना प्रत्यक्ष अंमलात आणून रोजच्या रोज किमान 10 लाख हातांना काम देणारा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती म्हणून शेतकऱ्यांच्या मागे हमी रक्कम देऊन
खंबीरपणे उभे राहताना एकाधिकार कापूस खरेदी अशी देशातली पहिली विलक्षण योजना राबवणारा. ज्वारीचे भाव कोसळले तेव्हा हताश न होता चला बाजारातून उतरून ज्वारी खरेदी करूया आणि ती ज्वारी रेशन दुकानावर स्वस्त दराने वाटप करूया असे सहज सांगून ज्वारी खरेदीची यंत्रणा उभारणारा. पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी अशा तीनही पंतप्रधानांचा विश्वास संपादन करणारा. त्याचवेळी शेतावर राबणाऱ्या शेतकऱ्याच्या खांद्यावर सहजपणे हात टाकणारा. धुमस हातात घेऊन रस्ता कसा तयार करायचा याचे भूम परड्याच्या दुष्काळी भागात जाऊन प्रात्यक्षिक करून दाखवणारा. शेतकऱ्याच्या घरात बसायला खुर्ची नाही तर ज्वारीच्या पोत्यावर अगदी सिंहासनाप्रमाणे बसणारा. कोयनेचा भीषण भूकंप झाला तर हिंमत न हारता उद्ध्वस्त झालेली 10,000 घरे उभी करून देणारा. रोजगार हमी योजना अंमलात आणताना विरोधी पक्षाचे संपूर्ण सहकार्य मनापासून स्वीकारणारा. 1972च्या अक्राळ विक्राळ दुष्काळात गावतळी खोदायला स्वतः कुदळ घेऊन उतरणारा. शेतीला प्रतिष्ठा देताना महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठांची निर्मिती करणारा आणि त्याचवेळी या मुंबईचा गर्दीमुळे स्फोट होईल, पर्यायी शहर निर्माण केले पाहिजे असा विचार करून आज संपन्न दिसणाऱ्या नव्या मुंबईचा खरा रचनाकार असलेला नवीन औरंगाबादची उभारणी केली पाहिजे असे मानून औरंगाबादमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी 20,000 घरे उभी करून सिडकोची निर्मिती करणारा. महाराष्ट्राच्या बांधणीमध्ये वसंतराव नाईक यांची ही जी विलक्षण कार्याची अशी झपाटलेली अनेक रूपे आहेत ती भराभर डोळ्यासमोर चलचित्रपटाप्रमाणे उभी राहिली. मनात विचार आला की हे सगळे विषय एकत्र केले की ग्रंथ अगदी सहज तयार होईल. आजच्या डिजिटल युगात सुंदर रंगीत छायाचित्रे सहज मिळतात. त्या काळातली कृष्णधवल चित्रे मिळवणे, त्यांची संगती लावणे, विधानसभेतील भाषणे मिळवणे, काँग्रेस शिबिरातील भाषणे आठवणे असा संपादकीय खटाटोप मग सुरू झाला आणि सहज लक्षात आले की ही ग्रंथनिर्मिती काही फार अवघड नाही. माझ्या समाधानासाठी हे काम करायलाच हवे, पण उद्याच्या पिढीसाठी तर ते जास्त आवश्यक आहे. विचारांती नाईक साहेबांची अनेक रूपे समोर आली. त्यांच्यातला वसंत वत्सल नाईक समोर आला. त्यांची लाडकी कन्या अरुंधती गेली तेव्हा त्यांना बसलेला दारुण धक्का किती स्थितप्रज्ञ वृत्तीने त्यांनी सहन केला. आयुष्यातल्या प्रियजनांच्या मृत्यूची अशी भीषण दुःखे पचवून समाजाकरिता ते पुन्हा ठामपणे उभे राहिले. त्यांनी माणुसकी कधी सोडली नाही, कोणाबद्दलही अनादर व्यक्त केला नाही. ही सगळी महाराष्ट्राची 50 वर्षे आठवतात तेव्हा एक गोष्ट तीव्रपणे जाणवते की 1963 ते 1975 या नाईक साहेबांच्या 11.25 वर्षाच्या काळात या महाराष्ट्रात विरोधी पक्षाने म्हणजे प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्षाने, त्यानंतर विदर्भात श्री जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने आणि मुंबईत समाजवादी महिला आघाडीने, महागाई प्रतिकार समितीने जी आंदोलने केली तशी आंदोलने नंतरच्या काळात कोणत्याही मुख्यमंत्र्यासमोर कधीही झाली नाहीत. नामदार कन्नमवार साहेबांच्या छोट्या कारकिर्दीत जॉर्ज फर्नांडिस यांनी केलेला मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांचा एक अटीतटीचा संप सोडला तर जो संप कन्नमवारांनी मोडून काढला. महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला वसंतराव नाईक यांच्या विरोधात झालेल्या आंदोलना एवढ्या प्रखर आंदोलनाला तोंड द्यावे लागले नव्हते. परिस्थितीही प्रतिकूल होती, वातावरण तप्त होते. विरोधी पक्ष संख्येने कमी होता पण आक्रमक होता. विरोधी पक्षात गुणवत्ता होती, विश्वासार्हताही होती, सत्वेही होती, चारित्र्यही होते. त्यामुळे उद्धवराव पाटील असोत, कृष्णराव धुळप असोत, मृणालताई गोरे असोत की विदर्भात जांबुवंतराव धोटे असोत, दैनिक मराठाचा कडाडणारा चाबूक आचार्य अत्रे यांच्या रूपाने असो की तापलेला बेळगाव कारवार सीमाप्रश्न असो, सेनापती बापट, उद्धवराव पाटील, दाजीबा देसाई, आचार्य अत्रे, मधु दंडवते, कृष्णराव धुळप
R.D. भंडारे, कॉम्रेड बर्धन, राका म्हाळगी, दत्ता देशमुख, किती नावे सांगावीत आणि किती नेते सांगावेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतीचे, पाण्याचे, दुष्काळाच्या विरोधातले, मुंबईत गिरणी कामगारांचे, महागाई प्रतिकार समितीच्या महिलांचे अशी चारही बाजूने चौफेर आंदोलने चालू होती. 5 रुपयाचे गोड तेल 7 रुपये किलो झाले तर वसंतराव नाईक साहेबांच्या मंत्रालयाच्या दारात शेकडो महिला लाटणे घेऊन फतकल मारून बसल्या. जानेवारी 2011 तूरडाळ 100 रुपये किलो झाली, लसूण 200 रुपये किलो झाले. आंदोलनाचा एक टीचभर आवाज कुठे ऐकू आला नाही. वसंतराव नाईक साहेबांच्या काळात झालेले सगळे प्रखर आंदोलन त्यांनी अतिशय शांतपणे स्वीकारले. त्याचा प्रतिवाद केला नाही. परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून काम केले. महाराष्ट्राला स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली. अन्नधान्याच्या आघाडीवर स्वावलंबी झालो नाही तर मला फासावर द्या अशी शिवाजी पार्कच्या सभेत त्यांनी घोषणा केली. शेतकऱ्यांना कामाला लावले. संकरित ज्वारीचा प्रचार करून उत्पन्न वाढवण्यासाठी आत्मविश्वास निर्माण केला. या देशातील जनतेला खाण्यासाठी अमेरिकेतून मिलोहा गहू येत होता. तो गहू अमेरिकेत गुरांना खायला घालत असत. त्यानंतर PL-84 हाही त्याच स्वरूपाचा गहू अमेरिकेतून आयात करावा लागत होता. अन्नधान्यातील ही परावलंबित्वा नाईक साहेबांना सहन झाली नाही. त्यामुळे संकरित ज्वारीचे बियाणे शेतकऱ्याने स्वीकारावे हा आग्रह त्यांनी अगदी सर्व क्षेत्रात, सर्व सभातून धरला. ज्वारीच्या नियमित बियाणाने एकरी 2 पोती ज्वारी निघत होती. स्वावलंबी व्हायचे असेल तर अधिक उत्पन्न देणारे वाण स्वीकारणे आवश्यक होते. या संकरित बियाणाच्या विरोधात विरोधी पक्षाने असा अतिरेकी प्रचार केला की ही ज्वारी खाल्ली तर बंधत्व येते, इथपर्यंत अपप्रचार झाला. पण जेव्हा एकरी 10 पोती ज्वारी निघू लागली आणि त्याचा कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही हे स्पष्ट झाले, तेव्हा नाईक साहेबांच्या अथक श्रमाचे चीज झाले. पण त्याचवेळी नाईक साहेबांच्या मनात एक महत्त्वाचा विचार घोळत होता. तो म्हणजे जसे राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय बियाणे महामंडळ आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात राज्य बियाणे महामंडळ स्थापन केले पाहिजे. त्यासाठी ज्या अडचणी आल्या त्या अडचणींवर मात करून वसंतराव नाईक साहेबांनी अत्यंत क्रांतिकारी असा निर्णय घेऊन महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीजची स्थापना केली. या महामंडळाचे प्रत्यक्ष कामकाज 1976 साली सुरू झाले असले तरी त्याचा सगळा ढाचा, भाग भांडवल, आर्थिक तरतूद वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपदी असताना करून ठेवली होती. अकोला येथे महाबीजचे कार्यालय आजही कार्यरत आहे. एका दिवसात राज्य स्वावलंबी होणार नव्हते हे सगळ्यांनाच माहीत होते. पण राजकीय लाभ उठवण्याकरिता वसंतराव नाईक यांच्या राज्य स्वावलंबी करेन या घोषणेनंतर 4 महिन्यांनी विरोधी पक्षाने सुंभाचा एक फास तयार केला आणि नाईक साहेबांसमोर जाऊन धरला. फाशी जाणार होतात ना, हा घ्या फास. इथपर्यंत विरोधकांनी आचरटपणाचे आंदोलन केले, पण नाईक साहेबांनी कधी प्रतिवाद केला नाही. मुख्यमंत्र्यांना घेराव घातला गेला असताना शांतपणे ते घेराववाल्या विरोधी पक्षीय मित्रांना म्हणायचे, तुम्हाला चहा वगैरे काही हवा आहे का? विरोध किती टोकाचा होता, पण टोकाचा विरोध कोणत्याही मोठ्या तागडीत टाकला तरी वसंतराव नाईक साहेबांची माणुसकीची तागडी भारी ठरली. जांबुवंतराव धोटे तुरुंगात असताना त्यांची आई आजारी झाली, तर त्यांना पुण्यातील एरवाडा तुरुंगातून पॅरोलवर सोडून ते नागपूरला रुग्णालयात पोहोचवेपर्यंतची सगळी व्यवस्था नाईक साहेबांनी कुणाला न कळता न बोलता केली. त्यावेळी जर आजच्यासारख्या वाहिन्या असत्या तर काय धिंगाणा घातला असता. पण शांत वृत्तीने विरोधकांना जिंकण्याची एक विलक्षण हातोटी नाईक साहेबांपाशी होती. या ग्रंथात ज्यांनी ज्यांनी नाईक साहेबांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत, मनोगत व्यक्त केले आहे, त्या बहुसंख्य व्यक्ती विरोधी पक्षातीलच होत्या आणि आहेत.
कठीण परिस्थितीत महाराष्ट्राचे राज्य मार्गी लावणारा, दिशा दाखवणारा आणि पायाभूत सुविधा निर्माण करणारा अशा अनेक दृष्टीने नाईक साहेबांकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणातला हा ब्रॅडमन आहे असेच वाटते. ब्रॅडमनने 12 वर्षेच गाजवली. त्या 12 वर्षात ब्रॅडमन पिचवर उभे होते. त्यावेळी हेल्मेट नव्हते. आजचे आर्म गार्ड, एल्बो गार्डही नव्हते, शोल्डर गार्ड नव्हते. पण आजच्या जलदगती गोलंदाजाच्या दुप्पट वेगाचे स्टॅथम, टूमन यासारखे आग ओकणारे गोलंदाज होते. ब्रॅडमनने या तिखट गोलंदाजीचा अतिशय प्रभावीपणे प्रतिकार केला आणि समाचारही घेतला. वसंतराव नाईक साहेबांच्या जवळपास 11.25 वर्षाच्या कारकिर्दीत विधानसभेत धुळप, धोटे आणि बाहेरही अनेक विरोधी नेते असे वेगवान गोलंदाज होते. आज कोणाला सांगितले तर खरे वाटणार नाही की विरोधी पक्षाने मंत्रालयावर 1,00,000 बैलगाड्यांचा प्रचंड मोर्चा आणला होता आणि मंत्रालयाभोवती बेडा घातला होता. आज मुख्यमंत्री होणे फार सोपे झाले आहे. पण ज्या काळात नाईक साहेब मुख्यमंत्री झाले त्या काळात काँग्रेसचे भक्कम बहुमत असताना मुख्यमंत्रीपदाच्या कुवतीचे बाळासाहेब देसाई होते, मधुकरराव चौधरी होते, यशवंतराव मोहिते होते. या सर्वांचा विश्वास मिळवताना त्याचवेळी कठीण विरोधी पक्षाचा सामना करीत नाईक साहेबांनी समचित्तवृत्ती कधीही ढळू दिली नाही. अपशब्द कधीही उच्चारला नाही. त्यांनी कधी कोणालाही अपमानित केले नाही. एक सुसंस्कृत खानदानी नेतृत्व ही त्यांची प्रतिमा त्यांनी कायम जपली. आदर्श बंधू, आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श नेता अशी त्यांची अनेक रूपे समोर आहेत. आज आदर्श शब्द उच्चारताना भीती वाटते, परंतु आदर्शचा खरा अर्थ शोधायला यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्यापर्यंतच जावे लागेल. अर्थात नाईक साहेबांना प्रखर विरोध करणारा विरोधी पक्ष त्यावेळी समोर असला तरी त्यांच्या पुरोगामी धोरणांना, रोजगार हमीसारख्या योजनांना, कर लावायला पाठिंबा देण्यापर्यंत महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या विरोधी पक्षाने कृष्णराव धुळप, दिवा पाटील, गणपतराव देशमुख अगदी विरोधी आमदारांनी पूर्ण सहकार्य केले होते. हेही जगातल्या संसदीय लोकशाहीतील एक विशेष उदाहरण आहे. नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळातील सहकारीसुद्धा तेवढेच तगडे होते. सत्ता स्पर्धा तेव्हाही होती. बाळासाहेब देसाई गृहमंत्री होते. ते मुख्यमंत्री व्हायला इच्छुक होते. पण कोयनेचा भूकंप झाला तेव्हा नियतीनेच बाळासाहेबांना महसूल मंत्री केले असावे. 10,000 घरे उभी करण्यात नाईक साहेबांच्या बरोबर बाळासाहेबांचाही मोठा वाटा आहे. ज्वारी खरेदी धोरण राबविताना त्यावेळचे पुरवठा मंत्री होमी क्लारखान, अन्नधान्याची बिकट परिस्थिती असतानाचे अन्न नागरी पुरवठा मंत्री हरिभाऊ वर्तक, कापूस एकाधिकार योजनेच्या वेळचे सहकार मंत्री यशवंतराव मोहिते, रोजगार हमी योजनेचे संकल्पक वि.स. पागे, नवी मुंबई नवीन औरंगाबाद रचनेचे सहकारी डॉक्टर रफिक झकेरिया, गो. बर्वे, कृषी विद्यापीठाच्या निर्मितीत सहकार्य करणारे कृषी मंत्री पी.के. सावंत, 1972 ते 1975 काळातले बांधकाम मंत्री ए.आर. अंतुले, राज्यमंत्री मधुसूदन वैराळे, गृहराज्यमंत्री शरद पवार अशी एक तगडी टीम नाईक साहेबांजवळ होती. त्यांचाही आवर्जून उल्लेख करायलाच हवा. काँग्रेसच्या बाकावर 1967 साली 202 आमदार होते. 1972 साली 222 आमदार होते. बहुमताची चिंताही नव्हती. पण समोरच्या बाकावर संख्येने कमी असलेले विरोधी पक्ष गुणवत्तेत प्रखर होता, राजकीय चरित्र्यात उजवा होता. त्यामुळे सामना संख्येने विषम असला तरी तेवढा विषम नव्हता. नाईक साहेबांचे नेतृत्व विरोधासमोर तावून सुलाखून निघाले होते. किती आघाड्यांवर नाईक साहेब काम करत होते. महाराष्ट्राचे थोर नेते यशवंतराव चव्हाण दिल्लीला गेल्यावर कन्नमवारांची राजवट अगदी अल्पकाळाची होती.
यशवंतरावांच्याच मार्गदर्शनाने आणि त्यांनी आखून दिलेल्या रस्त्याने नाईक साहेबांनी आपली कारकीर्द सुरू केली. जिल्हा परिषद निर्मिती आणि सत्तेचे विकेंद्रीकरण यशवंतराव चव्हाण यांच्याच प्रेरणेने झाले असले तरी त्यासाठी नेमण्यात आलेली जी विकेंद्रीकरण समिती होती तिचे अध्यक्ष वसंतराव नाईक हेच होते. त्यांच्याच अहवालातून महाराष्ट्राची जिल्हा परिषद साकार झाली. गुजरातमध्ये 1 वर्ष अगोदर म्हणजे 1961 बळवंतराव मेहता समितीच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदेची रचना झाली होती, पण तिथे कलेक्टर अध्यक्ष सुचवण्यात आला होता. नाईक साहेबांनी आपल्या अहवालात कलेक्टरला अध्यक्ष करण्याची शिफारस खोडून टाकली आणि लोकप्रतिनिधीच अध्यक्ष झाला पाहिजे असे आग्रहाने सांगितले. वसंतराव नाईक समितीचा 293 पृष्ठाचा तो विकेंद्रीकरण अहवाल देशासाठी मार्गदर्शक ठरला आणि तो जशाच्या तसा देशाने स्वीकारला. इथून नाईक साहेबांच्या कर्तृत्वाची सुरुवात होते आणि मग एक एक विषय हातात घेऊन त्यांनी या महाराष्ट्राच्या बांधणीचा पूर्ण ध्यास घेतला. किती विषय, किती संकल्पना, हे सगळे पाहून अभ्यास केल्यावर असे सहजपणे जाणवते की महाराष्ट्राच्या पहिल्या 15 वर्षात जे काही उभे राहिले त्या दूरदृष्टीला, त्या निर्माण कार्याला तोड नाही. नंतरची 35 वर्षे अतिशय विस्कटल्यासारखी वाटतात. पहिल्या 15 वर्षात पुण्याच्या पानशेतच्या भीषण प्रलयानंतरचे पुनर्वसन, जिल्हा परिषद निर्मिती, साहित्य संस्कृती मंडळ निर्मिती, ज्वारी खरेदी धोरण, उत्पादन वाढीसाठी केलेला आटापिटा, कोयनेच्या भीषण भूकंपानंतर केलेले पुनर्वसन, कोराडी, पारस, खापरखेडा येथील औष्णिक वीज प्रकल्प, उजनी, जायकवाडी, अपर वर्धा, अरुणावती, पेंच ही धरणे, ग्रामीण विद्युतीकरण, मुंबईच्या गिरण गावातील जुन्या चाळीची दुरुस्ती आणि पुनर्निर्माण, त्याकरिता विशेष कायदा, 4 कृषी विद्यापीठांची स्थापना, रोजगार हमी, कापूस एकाधिकार. त्यावेळी महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या 3 निवडणुकांमध्ये काँग्रेसला प्रचंड यश मिळवून देण्यासाठी घेतलेला पुढाकार, काँग्रेस पक्ष अधिवेशनातील त्यांची भाषणे, कोणत्याही निवडणुकीत पराभूत न होता मोठ्या मतांनी त्यांनी सतत मिळवलेला विजय आणि 1975 साली मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्यानंतर खुल्या मनाने येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मिठी मारून शॉल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून शंकरराव चव्हाण यांना वर्षावर मेजवानी देण्याचा त्यांनी दाखवलेला दिलदारपणा. महाराष्ट्राच्या नंतरच्या एकही मुख्यमंत्र्याने राजीनामा देण्याची वेळ आल्यानंतर भावी मुख्यमंत्री आणि आपल्या मावळत्या मंत्रिमंडळाला वर्षावर मेजवानी आयोजित केली आहे असे उदाहरण महाराष्ट्रात पुन्हा कधी घडले नाही. मला महाराष्ट्राने भरपूर दिले आहे. आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राची सेवा करीन, हे त्यांचे राजीनामा देतानाचे शब्द होते. सिंगापूर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा अखेरचा श्वास थांबला. तेव्हा म्हणजे 18 ऑगस्ट 1979ला त्यांच्या हातात सिंगापूरच्या शेतीमधील आधुनिक टपोऱ्या लिंबाचे एक रोपटे होते. हे रोपटे महाराष्ट्रात नेऊन लावायचे, त्याचा प्रचार करायचा असे ते हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी सांगत होते. शेतीवर प्रेम करणारा, शेतात नांगर धरताना सगळ्यात समाधानी असणारा, ज्वारीच्या पोत्यावर बसलो तर सिंहासनावर बसलो आहे असं मानणारा, न शिकलेल्या पण कष्ट करणाऱ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मंत्रालयाचे दरवाजे सताड उघडे ठेवून देणाऱ्या वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाला तोड सापडणे अवघड आहे. महाराष्ट्राच्या विकासाची बांधणी म्हणून ज्याला म्हणतात ती बांधणी नाईक साहेबांच्या काळात प्रामुख्याने झाली. त्यानंतरच्या काळात तेवढे राजकीय स्थैर्य टिकले नाही. राजकीय धिंगाण्यांना सुरुवात झाली. गटातटाच्या राजकारणात आणि व्यक्तिवादाच्या देव्हाऱ्यांची पूजा करण्यात महाराष्ट्राचे राजकीय पक्ष धन्यता मानू लागले. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है या घोषणा सुरू झाल्या, पण नेता पुढे गेल्यावर मागे कोणी शिल्लक राहिले नाही. नाईक साहेबांच्या 11.25 वर्षाच्या काळात घोषणा न देता लोक त्यांच्या सोबत राहिले.
7 जून 1971ला नाशिक येथे झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या शिबिरात वसंतराव नाईक यांनी केलेले भाषण आजही कानात घुमते आहे. शेती संपन्न झाली तर देश संपन्न होईल, लोकशाही संपन्न होईल, शेती मोडली तर देश मोडेल. देशाचे आणि शेतीचे, माणसाचे आणि मातीचे इतके अस्सल नाते सांगणारा आणि त्यासाठी सगळी हयात पणाला लावणारा असा नेता होणे नाही. नाईक साहेबांच्या कारकीर्दीतली ही सगळी चित्रे जेव्हा डोळ्यासमोर आली तेव्हा ग्रंथाच्या 336 पृष्ठांची जुळवाजुळव फार सोपी झाली. श्री मनोहर नाईक यांना सांगितले की मला पुसदला जावे लागेल, गहुलीला जावे लागेल. तिथे जाऊन नाईक साहेबांची शेती पाहिली, माती पाहिली, त्या मातीत वाढलेले लोक भेटले, त्यांच्या मुलाखती घेतल्या. नाईक साहेब जाऊन 32 वर्षे झाली, पण मंडळीच्या डोळ्यातले पाणी आटले नाही. वसंतराव नाईक यांचे नाव काढल्याबरोबर अनेक जणांचे डोळे भरून आले. लक्ष्मण पैलवानाच्या डोळ्यातून अश्रूची धार वाहू लागली. नाईक साहेबांचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीदा पवार सांगू लागले, काय सांगू साहेब, वसंतरावांना नुसते शेतीचे प्रेम नव्हते, तर एक एक दाणा उत्पादन करताना शेतकऱ्याला किती कष्ट होतात याची जाणीव ठेवणारा त्यांच्यासारखा नेता अद्याप झाला नाही. मुलीच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला मी गेलो. हातात अक्षता ठेवल्या तर त्या अक्षता त्यांनी पुन्हा अक्षता पात्रात टाकल्या. म्हणाले, या अक्षता फुकट घालवू नका, एक एक दाणा निर्माण करताना शेतकऱ्याने घाम गाळला आहे. असे सांगून नाईक साहेबांनी शेतीच्या कष्टाचे सगळे तत्वज्ञान एका वाक्यात सांगून टाकले. पुसद पाहिले, गहुली पाहिली, नाईक साहेबांनी उभ्या केलेल्या संस्था पाहिल्या, त्यांच्या पुढच्या पिढीने म्हणजे सुधाकरराव नाईक, मधुकर भाऊ, मनोहर भाऊ यांनी वाढवलेल्या आणि नव्याने स्थापन केलेल्या संस्था पाहिल्या. हे सगळे पाहत असताना तेथील छायाचित्रे मोहन बने यांनी टिपली. मुंबईहून गहुलीला पोहोचेपर्यंत आजच्या सारख्या तेव्हा सुविधा नव्हत्या. अकोल्याला उतरून मोटारीने पुसदला जावे लागे. नाईक साहेब घरी आले रे आले की लगेच शेतात पोहोचलेच म्हणून समजा. खऱ्या अर्थाने शेतीवर त्यांचा जीव होता. हे सगळे ऐकल्यानंतर वसंतराव हे आडनावाने नाईक असले तरी महाराष्ट्राच्या शेतीचे, महाराष्ट्राच्या प्रगतीचे, महाराष्ट्राच्या विद्युतीकरणाचे, महाराष्ट्राच्या प्रत्येक मुद्द्याचे ते नुसते नायक नव्हे तर महानायक ठरतात. म्हणून या ग्रंथाचे नाव निश्चित केले, महानायक. 336 पृष्ठाचा हा ग्रंथ म्हणजे मेरू पर्वत उचलण्या एवढाच भारी. पण हे लिहिल्यास शक्य झाले कारण अनेकांचे हात महानायक साकारण्यात लागले आहेत. श्रेयनामावलीत या सगळ्यांचा कृतज्ञतेने उल्लेख केलाच आहे. त्या सर्वांचे आभार. यशवंतराव ते विलासराव अशी महाराष्ट्राच्या 15 मुख्यमंत्र्यांची कारकीर्द 4 वर्षापूर्वी काही प्रमाणात ग्रंथरूपाने मी शब्दबद्ध केली होती. महाराष्ट्राच्या तमाम वाचकांनी त्या ग्रंथाचे जोरदार स्वागत केले. पण यशवंतराव 25-30 पृष्ठात सांगायचे, वसंतदादाही तेवढ्याच पानात मांडायचे, वसंतराव नाईक तेवढ्या पानात कसे मावणार. शरद पवार, विलासराव प्रत्येकाच्या वाट्याला आलेल्या पृष्ठांची त्या ग्रंथातील संख्या शेवटी मर्यादितच होती. 300 पृष्ठात 15 मुख्यमंत्री बसवावे लागले. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकमेव मध्ये शरद पवारांचा आढावा घेता आला. त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा 200 पानात साकार झाला. महाराष्ट्राने त्याचेही जोरदार स्वागत केले. नामदार सुनील तटकरे यांनी निर्मितीची जबाबदारी घेतल्यामुळे ग्रंथप्रसिद्धी शक्य झाली. आता श्री मनोहर नाईक यांनी पुढाकार घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या महानायकचीही 336 पाने लोकांना लोकार्पण करताना महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा मागोवा घेतल्याचे एक समाधान आहे. उद्याच्या पिढीला हे माहीत व्हायला हवे की महाराष्ट्रात किती मोठी कामे किती जिद्दीने उभी राहिली आहेत. संकटे येतात आणि जातात. संकटावर जिद्दीने मात करायची असते. मग तो भूकंप असो की दुष्काळ असो, परकीय आक्रमण असो की स्वकीय आतंकवादी असो. देश मोठा करताना महाराष्ट्राने नेहमीच नेतृत्व दिले आहे. महाराष्ट्र या शब्दातच महाराष्ट्राचे मोठेपण सामावले आहे. या मोठेपणाची श्रेयनामावली सर्व क्षेत्रात फार मोठी आहे.
पण महाराष्ट्राची बांधणी करण्याच्या काळात ज्यांनी आपले सारे आयुष्य झोकून दिले त्या वसंतराव नाईक यांच्या 32व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा महानायक ग्रंथ उद्याच्या पिढीला निश्चित प्रेरणा देईल या विश्वासाने हा खटाटोप केला आहे. या ग्रंथाच्या निर्मितीची जबाबदारी घेतलेले श्री मनोहर नाईक यांनी त्यांच्या काकांविषयी वाटणारी आणि बंधू सुधाकरराव नाईक, मधुकरराव नाईक यांच्याविषयी वाटणारी आत्मीयता ही सुद्धा एक विलक्षणच गोष्ट आहे. वसंतराव नाईक यांचे ज्येष्ठ बंधू बाबासाहेब नाईक म्हणजे सुधाकरराव, मधुकरराव, मनोहररावांचे पिताश्री. वसंतराव नाईक आणि बाबासाहेब नाईक या बंधूंचे प्रेम अगदी राम लक्ष्मणासारखे. अगदी तसेच सुधाकरराव, मधुकरराव आणि मनोहरराव यांचेही बंधुप्रेम विलक्षण आहे. आपल्या काकांचे कर्तृत्व महान असताना त्यांची महाराष्ट्रात फारशी दखल घेतली जात नाही अशी खंत वाटत राहणे हे सुद्धा एका पुतण्याला मनातील संवेदनेचे मनस्वी दर्शन आहे. त्यातूनच या ग्रंथाची निर्मिती झाली आहे. आयुष्यात समाधानाच्या ज्या जागा असतात आणि निर्मितीचा जो आनंद असतो त्या आनंदाचे मोजमाप होत नाही. 50 वर्षाच्या पत्रकारितेत मागे वळून पाहताना यशवंतराव ते विलासराव असेल, मंतरलेले दिवस असतील, एकमेव असेल आणि आता महानायक असेल, अशा निर्मितीच्या क्षणांची बेरीज आयुष्याच्या समाधानाच्या सगळ्यात मोठ्या जागा आहेत. महानायक हे महाराष्ट्रात स्वागत होईल या विश्वासाने हा ग्रंथ सुरुवातीलाच लोकार्पण केला आहे. एकच खंत आहे, आजचा विकसित महाराष्ट्र, प्रगतिशील महाराष्ट्र, विज्ञान तंत्रज्ञान स्वीकारलेला महाराष्ट्र, शैक्षणिकदृष्ट्या भरभराट झालेला महाराष्ट्र असा एक समर्थ महाराष्ट्र एका बाजूला दिसतो आहे. संपन्न महाराष्ट्रही पाहता येतो आहे. या सगळ्या संपन्नतेमध्ये, समृद्धीमध्ये, आधुनिक शेतीच्या आजच्या यशामध्ये वसंतराव नाईक साहेबांचा चेहरा निश्चितपणे प्रतिबिंबित होतो आहे. या पिढीला त्यावेळच्या कष्टाची कल्पना येणार नाही, कारण आज प्रवास सुखाचा झाला, रस्ते सुंदर झाले, AC गाड्या आल्या, मध्यमवर्ग विमानाने फिरू लागला. ही सगळी संपन्नता एका दिवसात उभी राहिली नाही याचे भान ठेवले जावे यासाठी हा खटाटोप केला आहे. त्याचवेळी एक प्रश्नही मनात कुठेतरी सतावत आहे. जेव्हा समृद्धी फारशी नव्हती, रेशन दुकानावर रांगा होत्या, धान्य मिळणे दुरापास्त होते, आजच्या तुलनेत तशी महागाई नव्हती, जेव्हा शेतकरी आत्महत्या करीत नव्हता, शहरात आज दिसणारी पैशाची मुजोरी होत नव्हती, समृद्धी नसताना महाराष्ट्रात सुसंस्कृत होता, नेते विचारी होते, त्यांच्याजवळ चिंतनशीलता होती. एकीकडे समृद्धीची वाटचाल होत असताना आजचा शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि एकीकडे समृद्ध होत असलेला महाराष्ट्र दुसरीकडे राजकीय सामाजिकदृष्ट्या धट्टिंगन होत आहे. या दोन विरोधाभासाची संगती कोण आणि कशी लावणार? मधुकर भावे. धन्यवाद मित्रांनो. आता आपण महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथाचा काही भाग ऐकला. या पुढील भाग मी लवकरच प्रस्तुत करेन. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जीवनावरील हा गौरव ग्रंथ पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा हाच माझा एक उद्देश. धन्यवाद.